जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण निघालो आहे लालबागला. गर्दी नाही त्याची मुलं आपण निघालो आहे. सो बघूया कशी तिथं गर्दी असेल. आणि मी तर या हिशोबाने चाललो आहे की आपल्याला हे चरण दर्शन भेटेल. सो आपल्याबरोबर डिपू पण आहेत आणि विकी पण आहेत. सो आम्ही तिघंजणं चाललो आहे. मागच्या टायमाला मी एकटंच जायचो, बट आता आम्ही तिघं. सो चला आता आपण जाऊया. तर काय आपण आलो आहे लालबागला आणि खूप गर्दी आहे. वाटलं की पहिला दिवस काय गर्दी नसेल, बट इथं येऊनच समजलं की कुठली कशी गर्दी आहे. तिथं जाऊन लालबागला की आपल्याला कुठून ना कुठून घुसायला भेटतं का नाही. बट मला तर वाटतं की भेटणार नाही, तरी पण करूया कसा तरी. सो चला. तर काय आता आम्ही चिंचपोकळीला चिंतामणी करतो पहिला. आणि गर्दी म्हणजे भयानकच आहे. तो चिंतामणीला तेवढा आपल्याला टाईम नाही लागणार. तो बघूया कसं होते ते आपल्याला. आणि चिंतामणीचा पण मांडव आला आहे. इथं रंगारीमध्ये होता, तो नंतरला आपण करूया. सो पहिला आता आपण चिंतामणी करूया. नम्र विनंती आहे, कृपया चपला. तर गाईज आता आमचं चिंतामणीचं दर्शन झालं आहे. आणि एवढा वेळ झाला आहे, फक्त एकच आमचं गणपतीचं दर्शन झालं आहे. आणि ते पण आम्हाला 2 या 1.5 तास लागलं तिथंच लाईनीमध्ये. आणि आता आम्ही मुंबईच्या राजाला जाणार आहे. सो बघूया आता तिथं किती टाईम लागते. लालबागला तर पॉसिबल नाही होत असं वाटतं आहे मला. सो त्याच्यानंतर काला चौकी आहे, असे खूप सारे अजून गणपती बाकी आहेत ते करायचे. जाऊया आता आपण. आता थोडे फालुदा पित बसलो आम्ही, विक्की आणि दीपू. सो आता भेटूया पुढं. गाईज इथूनच घ्या लालबागच्या राजाचं दर्शन, कारण आतमध्ये जाण्याचं इम्पॉसिबलच आहे. खूप गर्दी आहे, खूप टाईम लागेल आपल्याला. त्याची मुलं इथून मुंबईच्या राजाला जाऊया आपण. आणि एंट्री गेटच बघूया. तर काय यावर्षी ना उज्जैन महाकालचा थीम दाखवले. आणि जास्त काय बोलणार नाही, आता सीधा मी तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे. आणि खूप छान अशी डेकोरेशन केलं. फोटो व्हिडिओ तर दुसऱ्याला जाऊ द्या. गाईज मी जास्त काय बोलत नाही, कारण एनर्जी काय राहिलीच नाही माझ्यात. मला आलं झोप. आणि 2 दिवस लगातार मी प्रॉपर झोपलो पण नाही. सो आता आपण जाणार आहे. आता परेलचा राजा गेला. मुंबईचा राजा पण आपल्याला खूप लवकरच म्हणजे दर्शन भेटलं. मुंबईचा राजा तेजूकाया आणि परेलचा राजा. आता आपण जाणार आहे परेलचा विघ्नहर्ता, मग नंतर परेलचा महाराजा, परेल सम्राट, मग तिथून डायरेक्ट घरी. सो चला आता.
आता आपण इथंच ब्लॉग एंड करूया आणि रिमझिम पाऊस पण यायला लागला सुद्धा. तर झोप पण खूप आले मला आणि आता इथून सीधा स्टेशनवर जाऊ आम्ही आणि सीधा घरी आणि सीधा झोपूया आपण. तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन क्लिक करा आणि फॉलो करा. अजून एक गणपती राहिला आहे परेलचा सम्राट. तो आता जाता जाता मी बघून जाईन आणि त्याची मी लास्टला क्लिप टाकेन. सो चला.